हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीकडून दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खेळी। ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी देण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शिंदे गट दक्षिण मुंबईत ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत। उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांना शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर, सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस नालायक माणूस, जनाची नाही मनाची लाज ठेवा। कुठली तरी खोली म्हणता, ती खोली आमच्यासाठी मंदिर। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। सर्वेक्षणात उद्धव ठाकरे नंबर 1 चे नालायक निघतील। बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात। ठाकरे पहिले निष्क्रिय मुख्यमंत्री, मानसिक स्थिती ढासळल्यासारखं वागतायत, बावनकुळेंची टीका। आदित्यला मुख्यमंत्री करून देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री म्हणून दिल्लीला जाणार होते। जाहीर सभेत उद्धव ठाकरेंचा दावा। कपोलकल्पित कथानक तयार करून कुणाची दिशाभूल करताय? उगाच स्क्रिप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका, जशास तसं उत्तर दिलं जाईल। फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर। फडणवीसांचं पंतप्रधान बनण्याचं स्वप्न होतं, पण मोदी शहांनी फडणवीसांचे पंख छाटले आणि शिंदेंच्या हाताखाली काम करायला लावलं, राऊतांचा दावा। मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरेंची लायकी काय? उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर बावनकुळेंचा हल्लाबोल। ठाकरेंनी पुत्रप्रेमात आदित्य ठाकरेंना चोरून मंत्रिपद दिल्याचाही आरोप। उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद। ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। पवारांनी सर्व संस्था काढल्या तर आम्ही काय केलं? अजित पवारांचा सवाल, तर संस्था स्थापन झाल्याचं साल काढावं, त्यातूनच उत्तरं मिळतील। शरद पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। शरद पवार पलटी मारतात हे अजितदादांना उशिराने कळलं, सदाभाऊ खोत यांची टीका। 2014ला पवारांचा भाजपला बाहेरून पाठिंबा, ठाकरेंना सत्तेत न घेण्याची पवारांची अट होती, खोत यांचा दावा। माढ्यात आमदार रणजितसिंह मोहितेंना भाजपनं प्रचारापासून दूर ठेवलं। भाजपचा मोहितेंवर अघोषित बहिष्कार असल्याची चर्चा, तर ही अफवा असून रणजितसिंह मोहितेंसोबत बोलणं झालंय, बावनकुळेंकडून स्पष्ट। सोलापूर, धाराशिव, पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं। फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। मुंबईत 2 दिवसापासून उन्हाचे चटके आणि उष्मा कमी, तापमान 40 वरून थेट 34 अंशांवर, मुंबईकरांना काहीसा दिलासा। IPL मध्ये आज 2 लढती, दुपारी बलाढ्य कोलकाताचं बंगळुरू समोर आव्हान, तर संध्याकाळी पंजाब आणि गुजरातचा सामना रंगणार। बंगळुरू आणि पंजाबला स्पर्धेत टिकण्यासाठी विजय आवश्यक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।